नमस्कार, मी सुवर्ण कट्टीमणी द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। पालखी मार्गावरील अडथळा ठरणारे मर्याई चौकातील पोल रेल्वे प्रशासनानं तात्काळ काढावेत, अन्यथा पोल उखडून टाकू, शिवसेनेचे दत्तात्रय गणेशकर यांचा इशारा। मंगळवेढ्यातील रस्त्याच्या निकृष्ट कामाच्या निषेधार्थ करण्यात आलं आंदोलन। नगर अभियंत्यासमोरच करण्यात आला जोरदार हलगीनाद। ठेकेदाराला धमकावत मारहाण केल्याची देण्यात आली फिर्याद। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे याच्यावर झाला खंडणीचा गुन्हा दाखल। आणि यंदाच्या आषाढी वारीसाठी राहुल गांधी यांना खासदार प्रणिती शिंदे यांनी दिलं निमंत्रण। राहुल गांधी पंढरपूरला येणार का, याबाबत सर्वत्र उत्सुकता। पालखी मार्गावरील मर्याई चौकातील रस्ता खुला करावा, अन्यथा ते पोल उखडून टाकू, असा इशारा दत्तात्रय गणेशकर यांनी रेल्वे प्रशासनाला दिलाय। शेगाववरून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलेली श्री संत गजानन महाराजांची पालखी दिनांक 10 ते 12 जुलै या कालावधीमध्ये सोलापुरात मुक्कामी आहे। ही दिंडी भैया चौक मर्याई चौक मार्गे पंढरपूरकडे प्रस्थान करते आहे। यामुळं भैया चौक ते मर्याई चौक या रस्त्यावर लावलेले पोल एक दिवसासाठी हटवण्यात यावेत, अन्यथा शिवसेनेच्या वतीनं आदल्या दिवशी ते लोखंडी पोल उखडून काढण्यात येतील, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय गणेशकर यांनी रेल्वे व्यवस्थापक नीरज दोहरा यांना दिलाय। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक अर्थातच भैया चौक ते मर्याई चौक रेल्वे उड्डाण पुलाला 100 वर्ष पूर्ण झालीत, त्यामुळे जड वाहतुकीसाठी हा पूल धोकादायक ठरला आहे। म्हणून आपणाकडून भर रस्त्यामध्ये आपल्या रेल्वे विभागामार्फत लोखंडी खांब रोवण्यात आले आहेत। या खांबामध्ये 6 फूट अंतर ठेवल्यामुळे वाहनांना हळूवारपणे जावं लागतं, त्यामुळे दररोज दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी होत आहे। सकाळी आणि संध्याकाळी शाळांच्या वेळी शाळकरी मुलांची या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे गैरसोय होते आहे। रात्रीच्या वेळी हे खांब न दिसल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। हा रस्ता CNS हॉस्पिटलकडेही जातोय, त्यामुळे हा रस्ता महत्त्वाचा आणि रहदारीचा आहे। शेगाववरून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली श्री संत गजानन महाराजांची पालखी 10 ते 12 जुलै या कालावधीमध्ये सोलापुरात मुक्कामी असते। यावेळी ही दिंडी भैया चौक मर्याई चौक मार्गे प्रस्थान करते आहे। या दिंडीसोबत हत्ती, घोडे आणि पालखीही असते। या दिंडीमधील वारकऱ्यांना आणि त्यांच्या वाहनांना यामुळे फार मोठा त्रास सहन करावा लागणार आहे, त्यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होणार आहे। ज्यावेळी प्रत्यक्ष उड्डाण पुलाचं काम सुरू होईल त्यावेळी हे लोखंडी खांब या ठिकाणी लावण्यात यावेत। तुर्तास हे लोखंडी खांब त्वरित काढण्यात यावेत, यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही याची जबाबदारी आपली आहे। या मागणीचा गांभीर्याने विचार करून त्वरित हा रस्ता वारकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, असा इशारा शिवसेनेच्या वतीनं देण्यात आलाय। यावेळी उपशहर प्रमुख चंद्रकांत मानवी, शिवसेना संघटक अंबादास चव्हाण, विभाग प्रमुख विष्णू लोंढे, शाखा प्रमुख दादासाहेब गणेशकर, राजू तलाटी, अजय खांडेकर, योगेश सलगर, ॲडव्होकेट चौधरी, सनी तलाटी, हकीम बुणकी, दत्ता जाधव, असलम शेख, रसूल शेख, प्रताप बंडगर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती। DRM साहेबांना जो भैया चौक ते मर्याई चौकामध्ये जो बॅरिकेडिंग लावलेला आहे लोखंडी पूल, तो काढण्यासंदर्भात त्यांना शिवसेनेच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे। सदरच्या काळामध्ये दिनांक 11-12 शेगावहून निघाली गजानन महाराजांची दिंडी त्या मार्गे जाते, त्या दिंडीला अडथळा होऊ नये म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आणि स्वतः DRM साहेबांनी सांगितलं की आम्ही ती तात्पुरतं काढून घेतो आणि दिंडीला रस्ता मोकळा करून देतो, परंतु त्यांच्या अडचणी त्यांनी आम्ही सांगितले, आम्ही आमच्या अडचणी सांगितले की त्या भागातले आमचे उपशहर प्रमुख असतील, आमचे शिवसेनेचे पदाधिकारी असतील, बरेचशा लोकांनी विनंती केली की ते रस्ता मोकळा करून द्यावा। तिथं सध्या सकाळी आणि संध्याकाळच्या टायमाला शाळाकरी विद्यार्थी असतात, ते विद्यार्थीसुद्धा गैरसोय होते। मंगळवेढ्यातील सांगोला नाका ते बोराळे नाका दरम्यान रस्त्याच्या निकृष्ट कामाच्या निषेधार्थ नगर अभियंता समोर हलगीनाद करत आंदोलन करण्यात आलं। मंगळवेढा शहरातील सांगोला नाका ते बोराळे नाका रस्ता करून 1 महिना सुद्धा झाला नसताना या रस्त्याला खड्डे पडले आहेत। गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा हा रस्ता 1 महिन्यापूर्वी पूर्ण करण्यात आला, परंतु या रस्त्यामध्ये अद्याप बऱ्याच सुधारणा बाकी आहेत। या तात्काळ पूर्ण कराव्या आणि एका दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, याकरिता नगर परिषद अभियंता यांच्या समोर हलगीनाद करत अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं।
या रस्त्याला आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून 2.25 कोटी रुपये निधी देण्यात आला होता. या निधीचा योग्य तो विनिमय झालेला नसून त्यांचं नाव खराब करण्याचं काम ठेकेदाराकडून झालं आहे. कोट्यावधी रुपये निधी आणायचा आणि तो ठेकेदाराकडून योग्य काम न करता वापरायचा असा प्रकार मंगळवेढा नगर परिषदेमध्ये दिसून येत आहे. यामध्ये मंगळवेढा नगर परिषद प्रशासनानं लक्ष द्यावं, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा भाजपानं दिलाय. मंगळवेढा शहराकरिता आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी आलेला आहे. या निधीच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या असून ठेकेदार मुद्दामच काम व्यवस्थित करत नाहीत. नगर परिषद प्रशासनानं यामध्ये लक्ष घालून ठेकेदाराकडून उत्कृष्ट पद्धतीचं काम करून घेतलं पाहिजे. सांगोला रोडवरील खड्डे एका दिवसात बुजवण्यात यावे आणि ठेकेदाराला कायदेशीर दंड करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलाय. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष नागेश डोंगरे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव, शहराध्यक्ष सुशांत हजारे, तालुका सरचिटणीस कपिल हजारे, शहर सरचिटणीस अजित लेंडवे, मनसेचे राजवीर हजारे, कृष्णा ओमणे आदी उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रलंबित असा हा रस्ता आहे. इथल्या नागरिकांना बऱ्याच त्रासाला सामोरं जावं लागलं होतं आणि त्यानंतर हा रस्ता झाला होता. आमदार महोदयांच्या प्रयत्नातून 2,25,00,000 रुपये या रस्त्यासाठी निधी देण्यात आला होता. तो निधी या ठिकाणी ठेकेदारांनी व्यवस्थित वापरलेला नसून या ठिकाणी नाव खराब करण्याचं काम ठेकेदारांनी केलेलं आहे. त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो. एखादं चांगलं काम होत असताना मुद्दामन नाव खराब करायचं काम ठेकेदार करत आहेत का काय असा सवाल या ठिकाणी पडत आहे. आपण बघू शकता की 1 महिना सुद्धा झालेला नसताना सुद्धा या ठिकाणी डबरं पडायला सुरुवात झालेला आहे. आणि नगर परिषद प्रशासनाला आम्ही या ठिकाणी सवाल विचारतोय की नगर परिषद प्रशासन त्यावेळेस काय करत होतं ज्यावेळेस हा रस्ता सुरू होता. आता या ठिकाणी नगर परिषदेचे त्या ठिकाणी इंजिनियर येऊन गेलेले आहेत, त्यांना सुद्धा आम्ही दाखवलेला आहे. आणि उद्याच्या उद्या एका दिवसात हे खड्डे बुजले पाहिजेत. या ठिकाणी जे अपूर्ण काम आहे ते पूर्ण झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी आम्ही केली आहे. ठेकेदाराला मारहाण करत धमकावल्याप्रकरणी मनीष काळजेवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोलापुरातील अक्कलकोट रोड MIDCतील कामाची निविदा मागं घे अन्यथा 11 लाख रुपयाची मागणी करत धमकावल्याप्रकरणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे याच्यासह त्याच्या वाहन चालकाविरुद्ध धमकी, मारहाण आणि खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना महापालिकेतील कनिष्ठ अभियंता कार्यालयामध्ये मंगळवारी दुपारी 12च्या सुमारास घडली. याबाबत संबंधित ठेकेदार आकाश उत्तम कानडे वय 23 राहणार मानेगाव तालुका बार्शी यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. 1 जुलै रोजी सकाळी 11च्या सुमारास इंजिनियर दीपक रामचंद्र कुंभार हे संबंधित ठेकेदारास मनीष काळजे याच्या 7 रस्ता येथील कार्यालयामध्ये घेऊन गेले. यावेळी फिर्यादीला MIDC अक्कलकोट रोड येथील ड्रेनेज कामाची भरलेली निविदा मागं घे, नाहीतर वर्क ऑर्डरच्या 15% प्रमाणे 11 लाख रुपये मला दे अशी मागणी केली. यावेळी फिर्यादी ठेकेदार आकाश उत्तम कानडे याला दमदाटी शिवीगाळ करत धमकावण्यात आलं. दुसऱ्या दिवशी दुपारी 12च्या सुमारास आकाश कानडे हे वर्क ऑर्डर मंजूर झाली काय अशी विचारणा करण्यासाठी महापालिकेत गेले असता मनीष काळजे याच्यासोबत असणारा राजेंद्र कांबळे यानं ठेकेदार महापालिकेत आल्याची खबर दिली. त्यावरून काळजे आणि त्याचा चालक तेथे येऊन फिर्यादी सह अभियंत्याशी चर्चा सुरू केली, परंतु ठेकेदार ऐकत नाही असं पाहून त्यानं फिर्यादी ठेकेदाराच्या तोंडावर चापटा मारल्या असं नमूद फिर्यादीमध्ये म्हटलं आहे. या प्रकरणी अधिकचा तपास फौजदार बनकर हे करत आहेत. यंदाच्या पंढरपूर आषाढी वारीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी राहुल गांधी यांना निमंत्रण दिले. यावेळी शरद पवारांची होती उपस्थिती. पंढरीच्या आषाढी वारीचं महाराष्ट्रासह भारतात आणि देशामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. जगभरातील सर्वात मोठा आणि अनोखा आध्यात्मिक सोहळा म्हणून देखील या वारीकडे पाहिलं जातं. हजारो वर्षापासून संत महंताची परंपरा असलेल्या या वारीमध्ये सहभागी होऊन भक्तिमय वातावरण अनुभवण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी राहुल गांधी यांना निमंत्रण दिलं आहे. दिल्ली येथील संसद भवनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीवेळी खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, संजय दिना पाटील, सुरेश म्हात्रे आदींची उपस्थिती होती. या भेटी दरम्यानच यंदाच्या आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी राहुल गांधी यांना निमंत्रण दिलं. तसंच या भेटीवेळी विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा देखील करण्यात आली. खासदार प्रणिती शिंदे यांनी दिलेलं हे निमंत्रण स्वीकारून राहुल गांधी हे आषाढी वारीसाठी पंढरपुरात येणार काय हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरेल.
बातमीपत्रात घेऊयात अल्पशी विश्रांती. पाहत रहा द न्यूज प्लस. बातम्या प्लस बरंच काही. ममता रेडी में दे रहे हैं कुछ अनोखे वैरायटीज जो हमने हमारे शहर में देखे ही नहीं थे. ट्रेंडी फैशनेबल शूज, टी शर्ट, जीन्स, कॉटन पैंट, जैकेट, ट्रैक पैंट, इतनी सारी वैरायटीज कि अपनी पसंद का प्रोडक्ट तो खरीदना ही पड़ेगा. एथनिक में सूट, शेरवानी, फैंसी, ब्लेजर, कुर्ता पैजामा की तो भरपूर वैरायटी मिलेगी. रीजनेबल रेट में बढ़िया वैरायटी कहीं मिलती हो तो वो है सिर्फ और सिर्फ ममता रेडीमेड. डिसेंसी और रीजनेबल रेट्स भी हमारी पहचान. ममता रेडीमेड. अपनी पसंद चुनिए और अपनी स्टाइल और लुक्स को बेहतर बनाइए. लुक, फैशन और स्टाइल का दूसरा नाम ममता रेडीमेड. हमारा पता ममता रेडीमेड, लश्कर, शोलापुर. साई स्वाद, टेस्टी खाद्य पदार्थांची जर आठवण आली, जिभेवर रेंगाळणार एकच अप्रतिम नाव साई स्वाद. क्वालिटी असू देत किंवा क्वांटिटी, एकच नाव साई स्वाद. स्वाद पाव भाजीचा असो किंवा शुद्ध शाकाहारी राईस प्लेटचा, पंजाबी डिशेसचा असू देत किंवा भेळ पाणीपुरीचा, विविध प्रकारच्या चमचमीत खाद्य डिशेस फक्त आणि फक्त साई स्वाद येथेच. सर्व स्नॅक्स व जेवणाचे पार्टीजच्या ऑर्डर्स पण आम्ही स्वीकारतो. आमचे सर्व्हिस ठिकाण साई स्वाद, साऊथ इंडियन अँड वेज चायनीज सेंटर, सुशील नगर, भारतीय विद्यापीठ जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद कॅफे अँड रेस्टॉरंट, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद पावभाजी व स्नॅक्स सेंटर, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. कॉन्टॅक्ट मिस्टर सादिक नदाफ 9850113464. मिस्टर गणेश सावंत 9420090005. चाळीस अथवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास आषाढी वारीसाठी थेट गावापासून पंढरपूर पर्यंत एसटी बस मिळणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. प्रतिवर्षी आषाढी यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरमध्ये भाविक दाखल होत असतात. या भाविक भक्तांची सोय व्हावी यासाठी 40 अथवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी जर एकत्र मागणी केली तर त्यांना त्यांच्या गावाच्या ठिकाणापासून थेट पंढरपूर पर्यंत एसटी बसची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळातर्फे देण्यात आली आहे. यासाठी संबंधित भाविकांनी आपल्या नजीकच्या बस आगाराशी संपर्क साधण्याचं आवाहन देखील एसटी महामंडळातर्फे करण्यात आलंय. आषाढी एकादशी वारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपुरात येत असतात. यामध्ये बहुसंख्य भाविक हे पायी चालत येतात, तर अनेक जण खासगी वाहन, रेल्वे, एसटी यांच्या माध्यमातून येतात. यंदाच्या वर्षी या वारकऱ्यांची सोय व्हावी या दृष्टिकोनातून थेट त्यांच्या गावापासून ते पंढरपूरपर्यंत बस सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी 40 अथवा अधिक भाविकांनी एकत्र मागणी करणं गरजेचं आहे. या एसटी प्रवासादरम्यान 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, तर महिलांसाठी महिला सन्मान योजनेद्वारे तिकीट दरामध्ये 50% सूट लागू राहणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलंय. नाईट राऊंडमध्ये सराईत चोरट्याकडून तब्बल 28 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय. घरफोडीचे 6 गुन्हे आले उघडकीस. गुन्ह्याच्या तपासासाठी नाईट राऊंडला असताना पहाटेच्या वेळी एक अनोळखी व्यक्ती संशयास्पदरित्या वावरत असल्याची खबर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. घटनास्थळी पोहोचून संबंधिताला ताब्यात घेतला असता चौकशीमध्ये तो पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचं निदर्शनास आलंय. रामकुमार पंडित विभूते, वय 42, राहणार बोरामणी, तालुका दक्षिण सोलापूर असं या गुन्हेगाराचं नाव आहे. त्याच्याकडून 18 किलोग्राम चांदी, 39 तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे 28,41,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय.
यावेळी संबंधित गुन्हेगाराची कसून चौकशी केली असता त्यानं जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2023 मध्ये 3, फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये 1 अशा 4 घरफोड्या आणि अन्य साथीदाराच्या मदतीनं एप्रिल 2024 मध्ये बारामती शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2 असे एकूण 6 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। त्याला अटक करून न्यायालयाकडून पोलीस कोठडी घेऊन तपास केल्यानंतर सदरचा मुद्देमाल हाती लागलाय। पोलीस आयुक्त यमराज कुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली विजयकुमार वाळके, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, सतीश काटे, सायबरचे प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी ही कामगिरी पार पाडली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 10 जुलै रोजी प्रवेशपूर्व परीक्षा होणार आहे। विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश घेण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संकुलामध्ये प्रवेशपूर्व परीक्षेचं नियोजन करण्यात आलं आहे। ही प्रवेशपूर्व परीक्षा 10 जुलै रोजी ऑनलाईन माध्यमातून होणार असल्याची माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे यांनी दिली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या www.sus.ac.in या संकेतस्थळावरील ॲडमिशन डेस्कच्या लिंकवर या परीक्षेकरिता ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत। यासाठी 2 जुलै ते 9 जुलै इतकी मुदत देण्यात आली आहे। पदवी उत्तीर्ण विद्यार्थी तसंच पदवी अंतिम परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व परीक्षेसाठी बसता येणार आहे। ही परीक्षा विद्यापीठातील पदार्थ विज्ञान संकुलाच्या MSc फिजिक्स, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स, मटेरियल सायन्स, कंडेन्स्ड मॅटर फिजिक्स, एनर्जी स्टडी, सॉलिड स्टेट आणि नॅनो फिजिक्स, MSc इलेक्ट्रॉनिक्स सायन्स, इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रॉनिक्स इंटरनेट ऑफ थिंग्स आदी शाखांच्या प्रवेशासाठी होणार आहे, असंही यावेळी सांगण्यात आलं। या प्रवेशपूर्व परीक्षा संदर्भामध्ये विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक देण्यात आलं असून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून वेळापत्रकानुसार प्रवेशपूर्व परीक्षेला बसावं असं आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। प्रॉपर्टी टॅक्स भरण्याकरिता सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं टेक्स्ट मेसेज आणि QR कोड स्कॅन करून बिल भरण्याची सोय उपलब्ध केली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं यंदाच्या वर्षी प्रॉपर्टी टॅक्स अर्थातच मिळकत कराची बिलं ही मोबाईल टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून पाठवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। जवळपास 1 लाख मिळकतदारांना गेल्या 2 दिवसामध्ये संबंधित प्रॉपर्टी टॅक्सबाबत मेसेज पाठवण्यात आल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली आहे। महानगरपालिकेकडून दरवर्षी जून महिन्यामध्ये मिळकत कराच्या बिलांचं वाटप करण्यात येत असतं। यंदाच्या वर्षी अद्याप या बिलांचं वाटप झालं नाही, परंतु जून महिन्यामध्ये वेबसाईटवर सर्व बिलं अपलोड करण्यात आली आहेत। छपाई करण्यात येणारी बिलं ही मिळण्यास वाटपास उशीर होत असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीनं मिळकत कर भरण्याचं आवाहन महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून करण्यात आलंय। नागरिकांना पाठवण्यात येणाऱ्या टेक्स्ट मेसेजमध्ये मिळकत कराचं बिल आणि भरण्याची लिंकही दिली जाते। तसंच तिथं असणाऱ्या किंवा QR कोडला स्कॅन करून देखील हे बिल भरता येतं। यामुळं पालिकेच्या कर भरणा केंद्रामध्ये होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे। तसंच मोबाईल ॲपद्वारे थकीत बिलाची रक्कम भरल्यानंतर 6% सवलत देखील नागरिकांना मिळणार आहे आणि त्याचं रिसीट हे तात्काळ मोबाईलवर उपलब्ध होतं। त्यामुळं ऑनलाईन बिल भरणा करण्याचं आवाहन पालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी केलंय। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। पालखी मार्गावरील अडथळा ठरणारे मर्याई चौकातील पोल रेल्वे प्रशासनानं तात्काळ काढावेत, अन्यथा पोल उखडून टाकू, शिवसेनेचे दत्तात्रय गणेशकर यांचा इशारा। मंगळवेढ्यातील रस्त्याच्या निकृष्ट कामाच्या निषेधार्थ करण्यात आलं आंदोलन। नगर अभियंत्यासमोरच करण्यात आला जोरदार हलगीनाद। ठेकेदाराला धमकावत मारहाण केल्याची देण्यात आली फिर्याद। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे याच्यावर झाला खंडणीचा गुन्हा दाखल। आणि यंदाच्या आषाढी वारीसाठी राहुल गांधी यांना खासदार प्रणिती शिंदे यांनी दिलं निमंत्रण। राहुल गांधी पंढरपूरला येणार का, याबाबत सर्वत्र उत्सुकता। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। पाहत रहा द न्यूज प्लस, बातम्या प्लस बरंच काही। नमस्कार।